नमस्कार. कोथिंबिरीची ही स्नॅक्स रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? नाही तर नक्की ट्राय करा. तर त्यासाठी कोथिंबिरीची जुडी चांगली साफ करून धुवून घेतली आहे. त्यानंतर त्यातलं पाणी काढून देठासकट चिरून घ्यायची. चिरलेली कोथिंबीर मापून घ्यायची. 2 वाटी कोथिंबीर आहे, त्यात 4-5 पालकची पाने कापून घालायची. पालक आणि कोथिंबीर मिक्स करायचं. आता 1 वाटी बेसन वरचेवर भरून घेतला आहे. त्यात 2 चमचे रवा घालायचा, अर्धा चमचा मीठ घालायचं. हे सर्व मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालायचं. बॅटर चांगलं मिक्स करायचं. अर्धा वाटी पाण्यामध्ये हे सगळं पीठ भिजवून घ्यायचं. आता बॅटर झाकून ठेवायचं. आता 2 हिरवी मिरची, 1 लाल मिरची, 5-6 लसूण, अर्धा इंच आलं, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा धणे, अर्धा इंच दालचिनी, 1 लवंगा, 3 काळी मिरी, पाव चमचा ओवा आणि पाव चमचा बडीशेप, 1 चमचा चिंच. हे मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं. आता एका पॅन मध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं. अर्धा चमचा जिरं घालायचं. 1 चमचा तीळ घालायचा. गॅस बारीक करून अर्धा चमचा हिंग घालायचा. नंतर त्यात वाटलेला मसाला घालायचा. मसाला तेलात चांगला परतायचा. अर्धा चमचा हळद घालायची. 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा. मसाला छान परतला की चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर मधलं पाणी निघेपर्यंत मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं. 2 मिनिटांनी अर्धा चमचा सेंधव मीठ घालायचं. अर्धा चमचा रेग्युलर मीठ घालायचं आणि परतून वाफेवर 2 मिनिट शिजवायचं. 2 मिनिटांनी 1 चमचा कसुरी मेथी घालायची आणि त्यातला ओलसरपणा संपेपर्यंत शिजवायचं. नंतर चण्याच्या पिठाचं बॅटर मिक्स करायचं आणि सतत ढवळायचं. लहान गॅसवर बॅटरचा गोळा होईपर्यंत मिक्स करायचं. गोळा तयार झाला की झाकण लावून 2 मिनिट वाफवायचं. तोपर्यंत ताटाला तेल लावून घ्यायचं. 2 मिनिटांनी तयार गोळा तेल लावलेल्या ताटावर पसरून घ्यायचा. वर तीळ आणि सुकं खोबरं पसरायचं. एका वाटीला तेल लावून बॅटर सेट करायचं. बॅटर 15 मिनिट असंच थंड करायला ठेवायचं. थंड झाल्यानंतर बॅटरच्या कडा सोडून पाहिजे त्या आकाराची कापं पाडून घ्यायची. ही सगळी कापलेली वडी किंवा कापं आता बाजूला करायची आणि पॅन मध्ये तेल गरम करून वडी आणि टिक्की शॅलो फ्राय करून घ्या किंवा वाफवलेलं खा किंवा डीप फ्राय करून एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.